पालकांनो नमस्कार. आज मी तुम्हाला मुलं अभ्यास केल्यानंतर ते लगेच का विसरतात? याची एक प्रॉपर सायंटिफिक थिअरी सांगणार आहे आणि ह्याच्यावर 100% सोल्युशन पण देणार आहे. जे ऑलरेडी आम्ही हजारो विद्यार्थ्यांवर अप्लाय केलेलं आहे आणि त्यातनं आम्हाला रिझल्ट मिळालेला आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे, हा संपूर्णपणे बघा. ॲज अ एज्युकेशनल काउन्सिलर काम करत असताना मला मागील 15 दिवसापूर्वी एक पालक भेटले, जे फार चिंतेत होते. त्यांचा मुलगा 10वी ला होता. त्यांना एक चिंता सतावत होती, की त्यांचा मुलगा रोज जो अभ्यास करतोय, तो 24 ते 48 तासामध्ये विसरून जातो. ते मला बोलले, की "सूरज सर, माझा मुलगा खूप अभ्यास करतो, पण त्याला अभ्यास केलेलं 24 तासानंतर काहीही आठवत नाही." मी लगेच त्या मुलाला बोलावलं आणि मी त्याला पहिला प्रश्न विचारला, की "बाळा, तू अभ्यास कसा करतो?" तर त्याने लगेच त्याचं पुस्तक घेऊन आला आणि मला म्हटला, "हा पुस्तक आहे. हे पुस्तक मी अभ्यासाला बसल्यानंतर ह्याचा जो चॅप्टर आहे, हा मी वाचतो." आणि इथेच सर्वात मोठा प्रॉब्लेम सुरू होतो. इथून प्रॉब्लेम सुरू होतो. कसा? तर आपण आता बघूया. बेसिकली काय होतं, एक मुद्दा समजून घ्या. आपला जो मुलगा आहे, हा कमजोर नाहीये. त्याची अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ना, ती कमजोर आहे. ती कशी? मी तुम्हाला सांगतो. बेसिकली ज्यावेळी एखादा विद्यार्थी एखादा टॉपिक किंवा चॅप्टर वाचतो, ज्यावेळी तो वाचत असतो, त्यावेळी तो त्या टॉपिकची जी इन्फॉर्मेशन आहे, आपल्या मेंदूला देत असतो. ज्याने ती इन्फॉर्मेशन त्याच्या मेंदूमध्ये जाते त्या टॉपिकची. सेकंड स्टेप, ज्यावेळी जर त्याने तो टॉपिक न बघता पुढे जाऊन लिहिला, तर जी काही इन्फॉर्मेशन त्यांनी ती मेंदूला दिली होती त्या टॉपिकची, ती काही काळापुरती त्याच्या मेंदूमध्ये प्रिंट होते. काही काळापुरती ती लक्षात राहते. पण तोच टॉपिक जर त्यांनी व्हिज्युअली, ॲनिमेशनमध्ये, व्हिज्युअल्समध्ये, कलरफुल इमेजेसमध्ये जर बघितला, तर ती जी इन्फॉर्मेशन जी ब्रेनमध्ये काही काळापुरतं सेव्ह झालेली, ती परमनंटली सेव्ह होते. ह्याला म्हणतो आपण ड्युअल कोड थिअरी. आता ही ड्युअल कोड थिअरी नक्की काय आहे? तर आपला जो मानवी मेंदू आहे, ह्याची जी भाषा आहे, ही पिक्चरची भाषा आहे, ॲनिमेशनची भाषा आहे. त्याला जे काही आपण पिक्चर्समध्ये, रंगबिरंगी चित्रांमध्ये, ॲनिमेशनमध्ये, व्हिडिओमध्ये, चलचित्रांमध्ये जे काही आपण त्याला देऊ, तो जास्तीत जास्त ते स्टोअर करण्याचा प्रयत्न करतो. आणि जे काही ब्लॅक एंड व्हाईटमध्ये म्हणजे पुस्तकांचा जो पॅराग्राफ ब्लॅक एंड व्हाईट अक्षरांमध्ये असतो, ते जे काही आपण त्याला देतो, तो लगेच रिजेक्ट करतो. याचं सिंपल उदाहरण मी तुम्हाला देईल. मी तुम्हाला जर विचारलं, की तुम्हाला तुमचा 10वीचा अभ्यासक्रम आठवतो का? जो तुम्ही 20, 25, 30, 40 वर्षापूर्वी केला होता. तो तुमचा 10वीचा अभ्यासक्रम तुम्हाला आठवतोय का? तर तुम्ही म्हणाल, "नाही, मला नाही आठवत." पण 10वीच्या अगोदर किंवा आसपास जर तुम्ही एखादा बॉलिवूडचा पिक्चर बघितला असेल, त्याची स्टोरी तुम्हाला आज पण आठवेल. का? याचं कारण आहे, कारण ती जी काही मूव्ही होती, ती तुम्ही व्हिज्युअली तुमच्या ब्रेनला फीड केली होती. त्याची स्टोरी तुम्हाला आजपर्यंत आठवते. आणि जे काही तुम्ही अभ्यास केला होता, ते फक्त ब्लॅक एंड व्हाईटमध्ये तुम्ही पुस्तकांमध्ये फीड केलं होतं तुमच्या ब्रेनला. ते त्यांनी लगेच रिजेक्ट केलं. जास्त काळ त्यांनी मेंदूमध्ये ठेवलं नाही. आणि ही आहे ड्युअल कोड थिअरी. ड्युअल कोड थिअरीमध्ये ब्रेन ब्लॅक एंड व्हाईटच्या ज्या काही गोष्टी आपण त्याला फीड करतो, तो रिजेक्ट करतो आणि कलरफुल इमेजेसमध्ये जे काही आपण फीड करतो, तो ते स्टोअर करतो. आणि ह्याला सायंटिफिकली आम्ही पुढे असं घेऊन तुम्हाला मी सांगेल, की एखादा विद्यार्थी जर एखादा टॉपिक फक्त डोळ्याने वाचणार असेल, तर ते जे काही त्यांनी वाचलेलं आहे, त्याचं फक्त 10 ते 15% मॅक्स टू मॅक्स 20% भविष्यामध्ये त्याला ते लक्षात राहणार आहे, किंबहुना ते समजणार आहे. जर वाचल्यानंतर त्यांनी न बघता लिहिण्याचा प्रयत्न केला, तर लिहिल्याने काय होतं, की ही जी नर्व्ह आहे, ही स्पायनल कॉर्ड मार्फत ब्रेनला कनेक्टेड आहे. ज्यावेळी तो लिहील, तर लिहिल्याने तो जो काही टॉपिक आहे, तो त्याच्या 20% वरून 30% पर्यंत जाईल. म्हणजे 30% त्याला तो टॉपिक समजेल किंवा तो लक्षात राहील भविष्यामध्ये. पण तोच टॉपिक जर त्यांनी लिहिल्यानंतर ऑडिओ आणि व्हिज्युअल्सनी बघितला, रंगबिरंगी चित्रांमार्फत बघितला, ॲनिमेशन मार्फत बघितला, तर तो टॉपिक 50 ते 60% पर्यंत भविष्यामध्ये तो लक्षात राहील आणि समजेलही चांगल्या पद्धतीने. मग आज आपल्या मुलाला जी अभ्यास करण्याची जी पद्धत आहे, ती चुकीची आहे. तो चुकीचा नाहीये किंवा तो कमजोर नाहीये. त्याची अभ्यास करण्याची पद्धत, एक सिस्टम कमजोर आहे. मग मला त्या बाबांनी विचारलं, की "मग आता काय करावं लागेल? माझ्या मुलाची मेमरायझेशन पॉवर वाढवायची आहे. मग काय करावं लागेल?" मग मी त्याला आपला एज्युटेकचा प्रोजेक्ट दाखवला. त्या विद्यार्थ्याला मी त्या एज्युटेकचा प्रोजेक्ट दाखवला. त्या एज्युटेकच्या प्रोजेक्टमध्ये मी त्याला हे पुस्तक दाखवलं आणि हे पुस्तक जे काही आम्ही डिझाइन केलेलं आहे, हे भारतातलं पहिलं असं पुस्तक आहे, जे आम्ही प्रॉपर टॉपिक अंडरस्टँडिंग आणि टॉपिक मेमरायझेशनवर आम्ही फोकस केलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये मी त्याला ॲनिमेटेड फॉर्ममध्ये त्याला एका चॅप्टरचा एक टॉपिक 15 दिवसापूर्वी मी त्याला दाखवला आणि त्यानंतर मी त्याला काल परत भेटलो. तर 15 दिवसानंतरही त्याला तो टॉपिक अजूनही व्यवस्थित
आठवतोय आणि व्यवस्थित पद्धतीने तो लक्षात त्याला राहिलेला आहे आणि तो कॉन्फिडेंटली मला सांगतोय की आता मला हा टॉपिक कायमस्वरूपी तो माझ्या लक्षात राहिलेला आहे. मग नक्की हा प्रोजेक्ट काय आहे? तर ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही सिस्टीम अशी डिझाईन केलेली आहे. प्रोजेक्टचं नाव आहे एज्युटेक. या प्रोजेक्टमध्ये आम्ही अशी सिस्टीम डिझाईन केली की ज्यामध्ये मुलगा म्हणजे एखादा विद्यार्थी ना टॉपिक फक्त वाचणारच नाहीये, तर तो लिहिणार पण आहे आणि प्रत्येक टॉपिकला, प्रत्येक क्वेश्चन अँसर्सला मी क्यूआर कोडमध्ये अॅनिमेटेड फॉर्ममध्ये तो क्वेश्चन अँसर सोडवून पण दिलेला आहे. अॅनिमेशनमध्ये तो शिकवला पण आहे. तो बघणार पण आहे अॅनिमेशनमध्ये. प्रत्येक टॉपिक तो अॅनिमेशनमध्ये बघणार आहे आणि त्याचबरोबर तो लिहिणार पण आहे. की जेणेकरून त्याची टॉपिक अंडरस्टँडिंग आणि टॉपिक मेमरायझेशन पॉवर 90% पर्यंत इम्प्रूव्ह होणार. आणि ऑलरेडी हा जो प्रोजेक्ट आहे हा 60,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यातनं आम्हाला प्रॅक्टिकली खूप छान रिझल्ट आलेले आहेत. तर नक्की प्रॉब्लेम इथेच आहे की तुमच्या मुलाला जर वाचलेलं लक्षात राहत नसेल तर त्याची जी अभ्यास करण्याची पद्धत आहे ही आउटडेटेड आहे, ओल्ड आहे. त्याला एक स्मार्ट लर्निंग सिस्टीम पाहिजे ज्यामध्ये मेमरायझेशन पॉवर त्यावेळी वाढेल ज्यावेळी आपण ब्रेनला एखादा टॉपिक अॅनिमेशन मध्ये व्हिज्युअल्स मध्ये फीड करू आणि रिपिटेशन मध्ये त्याला ते फीड करू आणि ती सिस्टीम जी आहे की आम्ही या एज्युटेकच्या प्रोजेक्ट मार्फत आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा नक्की प्रोजेक्ट काय आहे, कसा आहे, त्याची एक डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे. एक 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्या 20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की नक्की हा प्रोजेक्ट नक्की एक्झॅक्टली काय आहे आणि कशा पद्धतीने तुमच्या मुलाला तो फायदेशीर ठरू शकतो. तर ते जो लिंक दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि हा प्रोजेक्ट पूर्णपणे समजून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. थँक्स अ लॉट.